सध्या आपण आहोत अहमदपूर तालुक्यातल्या गुगदळ या ठिकाणी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्यासह लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्तेवाड यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यासह परिसरामध्ये अनेक विविध कामांचं भूमिपूजन होत आहे आणि नेमकी दुपारपासून त्यांनी तालुक्यामध्ये भेट दिलेली आहे। काय त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे, थोडगावाडी येथील असेल, मावलगाव येथे असेल, अनेक कामांचा त्यांनी पाहणी केलेली आहे। सर, पहिल्यांदाच अहमदपूर तालुक्यामध्ये आलेला आहात, काय निदर्शनास आलेलं आहे, शेतकऱ्यांच्या कशा प्रतिक्रिया येत आहेत, काय प्रतिसाद मिळाला? गाळ काढण्याचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे या ठिकाणी आणि पाण्याची कॅपॅसिटी वाढावी यासाठी प्रयत्नशील आहोत आम्ही आणि बऱ्यापैकी म्हणजे कॅपॅसिटी वाढल्यामुळे इरिगेशनच्या ॲक्टिव्हिटी वाढतील। आता ऊसाचं क्षेत्र जरी बघितलं आम्ही काही या ठिकाणचं आम्ही तर 528 किलोमीटरचं जे काही बॅरेजेसचं हे आहे त्या ठिकाणी गाळ काढण्याची ॲक्टिव्हिटी घेणार आहोत। त्यामध्ये 400 ते 500 हेक्टर जमीन नक्कीच पाण्याखाली येईल अशी एक अपेक्षा आहे। सर, महत्त्वाचे प्रश्न आहेत काही शेतकऱ्यांचे। जलसिंचन योजना जी आहे, सिंचन विहीर योजना जी आहे, शेतकऱ्यांचे बिलं जे आहेत त्यांच्या खात्यावरती पडले नाहीत। शेतकरी सध्याच्या घडीला हवालदिल झालेला आहे, कशा पद्धतीने त्याकडे लक्ष द्या? सिंचन विहिरीचे जवळपास 24-25 पर्यंतचे पैसे या जिल्ह्याचे दिलेले आहेत। मागच्याच फरवरी आणि मार्च महिन्यामध्ये आपण 91 कोटी रुपये दिले या आपल्या लातूर जिल्ह्यासाठी आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 36 कोटी दिलेले होते। आता थोडेफार या 6 ते 8 महिन्याचे पैसे राहिलेले आहेत, ते पण आता पैसे शासन देणार आहेत। काही पैसे आलेले आहेत आणि 6 महिन्यामध्ये ते सुद्धा मिळतील अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर माझ्यासोबत सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आहेत। साहेब, दुपारपासून तुम्ही सुद्धा तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत फिरत आहात, मुद्दा काय आहे? दुपारपासून आज ताफा घेऊन फिरताय, काय नेमकं सुरू आहे? ताफा नाही आहे, 2-4 गाड्या आहेत, खात्याचे अधिकारी आहेत। तालुक्यामध्ये आपण जलसंधारणच्या माध्यमातून अनेक कामाला या ठिकाणी निधी दिला आहे। सिमेंट बांधारे बांधलेत, आपल्याला नदीचं खोलीकरण करायचे आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा, थोडक्याचा डॅम फुटला होता त्याची पाहणी केली। अमाऊंट काही फार लागणार नाही, 80-90 लाख रुपये लागणार आहेत। त्याच्यासाठी जिल्हाधिकारी महोदय आम्ही सगळेजण पाहणी केली आणि ताबडतोबीने ते काम होईल का त्याचा प्रयत्न केला। आज जे इथं जिथं मुलाखत घेतात तिथं 1 कोटी लिटर पाणी या आता पात्रामध्ये थांबणार आहे। म्हणजे आम्हाला या तालुक्यामध्ये जलधाराच्या माध्यमातून आपण 2 तालुक्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला होता। अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भेटतोय। शेतकरी, नाम फाउंडेशन, सिद्धी शुगर या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानाने हे कामं आणि शासनाच्या वतीने चाललेले आहेत। गतवर्षी ज्या शेतकऱ्याने जलधाराचे खड्डे घेतले, 2 भाऊ होते, एका भावाने घेतला आणि दुसऱ्या भावाने घेतला नाही। ज्या भावाने घेतलं त्याच्या शेतामध्ये पाणी साठवलं गेलं, पाणी झिरपलं गेलं, त्याच्यामुळे जमिनीची परिस्थिती चांगली राहिली, पाण्याची गळ झाली नाही, बोंड गळ झाली नाही। दुसऱ्याच भावाचा त्यांनी खड्डे केले नव्हते। 2 प्रकार आहेत, एक पाणी अडवा आणि पाणी जिरवा। त्याच्यामुळे त्या जलधाराच्या खड्ड्यामुळं पाणी जमिनीत चालल्यामुळं बाकीचे बोर, मोटरा त्या ठिकाणी रिचार्ज आहेत। अशोक केंद्रे माझ्या गाडीत आता बसलेत। गतवर्षी त्यांनी झाडासाठी काही खड्डे घेतले होते काकाने आणि ते खड्डे झाड काही लागवड करता आली त्यांना, पण ती पाणी जे गतवर्षी पाऊस पडला आणि त्या खड्ड्यामध्ये गेलं, काकाने सांगितले की आमच्या भागातल्या मोटरा, विहिरी, पंप सगळे आत्तापर्यंत कधी चाललं नाही। ह्याचं कारण अनुभव घेतो आपण की पाणी अडवायला पाहिजे, पाणी जिरवायला पाहिजे। प्रत्येक शेतकऱ्यांनी आता बोतीमध्ये 1000 कार्यकर्त्यांनी टार्गेट घेतलं आणि 400 पूर्ण केलेत। इथे थोडक्यामध्ये केलं आहे, अनेक गावामध्ये आपण करतोय, चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आणि त्याला फार काही खर्च नाही आहे। माझ्या माहितीप्रमाणे 500 रुपयाचा खर्च आहे। त्याच्यासाठी सिद्धी शुगर, नाम फाउंडेशन देखील काही मशिनरी दिली जाते, शेतकऱ्याला 100-200 रुपये खर्च येत आहे, पण तो अतिशय फायद्याचा आहे। पाणी जिरवणं आवश्यक आहे। आपल्या देशामध्ये जर पाणी सगळंच अडवलं आपण तर 20 ते 25 फूट कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत थांबतं, हे मी म्हणत नाही। याच्यामध्ये काम करणाऱ्या नाना पालखीवाल्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं। म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा, जेवढं पाणी तुम्ही जमिनीमध्ये जिरवताल, घराचं पाणी जिरताल, बोरला पाणी देताल, एखाद्या ठिकाणी बोरला जर पाणी बाजारात दुसऱ्या मोटरचं विहिरीतलं आपण उपचून जर मोटरमध्ये त्या घातलं बोरमध्ये आणि तुम्ही जितके दिवस त्या बोरमध्ये पाणी जाईल तितके दिवस, बऱ्याच ठिकाणी ते बोर महिना 2-2, 3-3 महिने उन्हाळ्यामध्येच चाललेले आहेत। म्हणून आता आपल्याला ह्या आता येणारं संकट सांगते शासनाचा आणि हवामान खात्याचा अंदाज आहे। यावेळेस नानोचा थोडासा प्रादुर्भाव आहे,
पण ही जर आपण सगळ्यांनी आत्तापासून तयारी केली की आपल्याला ताण लागल्यावरच विहीर खोदायची सवय, पण आत्तापासून पाणी कमी वापरायचं, ड्रीप न वापरायचं, पाणी आलं तर गिलासभर पाहुण्याला द्यायचा नाही, अर्धा गिलास द्यायचा. कारण ही प्रत्येकानं पाणी म्हणजे जीवन आहे, त्याला आपण जपलं पाहिजे आणि भविष्याच्या काळात त्याला जपणूक करून आपल्याला त्याचं संवर्धन केलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही फिरतोय. कलेक्टर महोदय दिवसभर आहेत, खात्याचे अधिकारी आहेत, तहसीलदार मॅडम आहेत. म्हणून आम्हाला तालुक्याला त्या दिवशीच बोललो, आम्हाला शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी बघायचं नाही, शेतात पाणी बघायचं. आपण थोडगावाडीचा जे तलाव बघितला, पाझर तलाव फुटला होता, मात्र आता जर त्याचं जर काम सुरुवात केलं तर पाऊस येण्याच्या अगोदर ते काम पूर्ण होईल का? 2-3 गोष्टी आहे. आपल्याला मध्ये निवडणुका लागल्या, DPTC घेता आली नाही. समजा ह्या DPTCला आम्ही पालकमंत्र्याला, जिल्हाधिकारी महोदयाला विनंती करू की 90 लाख म्हणजे सरकारला फार काही नाही, किंवा माझ्या मतदारसंघातल्या एखाद्या कामाचा निधी कमी करा, पण तिथं पाणी ते करणं गरजेचं आहे. ती सिस्टीम आहे. तर सिस्टीमसाठी मग टेंडर आहे, थोडासा लागेल. तर आमचा प्रयत्न असा राहणार आहे की यावर्षीच काम करावं. हां, मग ते टेंडर प्रक्रिया मग कोण भरणार, त्याच्यात थोडासा वेळ लागू शकते, पण आमचा प्रयत्न हे राहणार की ह्या वर्षीच करावा असा आमचा प्रयत्न. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे शिवरस्ते असतील, पांदन रस्ते असतील, शेताकडे जाणारे जे रस्ते आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलंय की जे शेतकरी इतर शेतकऱ्यांचा रस्ता अडवतील त्यांच्या सर्व योजना बंद करण्यात येतील, परंतु तशी आणखीही पाहिजे तशी योजना आपल्या तालुक्यामध्ये राबविली जात नाही. अनेक शेतकरी रस्त्याविना न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. तसं नाही आहे. ती योजना अशी सांगितली त्यांनी की नकाशावर रस्ता जर असला आहे आणि तिथं जर कुणी शेतकऱ्यांना अडवलं तर त्याच्यावर ॲक्शन सरकार घेणार आहे. आता इथं आमच्या तहसीलदार मॅडमला 2 दिवसाखाली मी सांगितलं होतं, शिवणखडेमध्ये तिथले शेतकरी अडविले होते. काल ते पोलीस प्रोटेक्शन घेऊन काम करून टाकले. कसं आहे, आपल्याला चांगल्या गोष्टी सांगावंच लागते, माहीत नसत्या. माझ्या अंगावर पांढरा शर्ट आहे, मी जेवताना जर पिवळं पडलं, लोणचं पडलं, जांभळं पडलं तर ते दिसतंय. चांगली गोष्ट मला माहिती नाही ना. कितीतरी रस्ते काढल्यात, कलेक्टर महोदयाने त्याला निधी दिला आहे, आणि पूर्वी मग ते लेबर लावल्यामुळं त्याची पेमेंट वेळेवर व्हायचं नाही, हजेरी करायची गरज नाही. मग सरकारच्या लक्षात आलं की हे थोडंसं अडचणीचं व्हायला लागलं आहे, म्हणून आता बांधण रस्ते जे करायचे ते मशीननं करायचे आहेत. अगोदर अडविणारे तिथं आम्हाला करायचं नाही. जिथे क्लिअर आहे, नकाशावर आहे, तर म्हणजे सांगून, समजा एखाद्या ठिकाणी जमीन चांगली आहे आणि कोणी दोघांचंही नुकसान होत असलं तर थोडा रस्ता छोटा करू, पण सगळ्यालाच उगाच कायद्याचं बर्डन. कायदा बघा, मानसिकता आपली चांगली पाहिजे. प्रत्येक सगळ्यासाठी कायद्यानं प्रश्न सुटत नाहीत, न्याय मिळू शकत नाही. मानसिकता बदलली पाहिजे, जगाने जगू द्या ही भूमिका असली पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. सर, शेवटचा एक प्रश्न आहे, शेतकऱ्यांसाठी जे सिंचन विहीर योजना जी आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं फेस ठेवलेलं आहे, फेस आय डी, तर त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत की कोणत्या कोणत्या ठिकाणी रेंज येत नाही. मग त्या शेतकऱ्यांसाठी यासाठी रेंज नसलेल्या ठिकाणीसाठी तरतूद केलेली आहे. ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी मास्टर डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची जाऊन हजेरी घ्यायची, ते ऑटोमॅटिक अपलोड होणार आहे रेंजमध्ये आल्यानंतर. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. कलेक्टर झालेत नामदेव भाऊ, कलेक्टर आहे. पाण्यातल्या मोटरवर येत नाहीत म्हणजे 150 फूट पाण्याच्या मोटरवर पिकत, 150 फूट पाण्यात मोटर लोड गेलं नाही म्हणजे
हळूहळू ती गाडी येईल. काय म्हणतो नमस्कार सर. एक लग्न पैसे काही फार लागणार नाही. हां मी 94 लाखाचं इस्टिमेट केलं सर. एवढं जास्त नाही. हो काम बी थोडं आहे. नाही हे अजून थोडं उकरावं लागेल. नाही ते काम करत असताना असं धरून नाही होणार ते. बरोबर आहे. हो करणार आहे. लेंडेगावचा एक विषय आहे साहेब, ते बी पाझर तलाव स्थिर होण्याच्या मार्गावर हां इमर्जन्सीचा. हो हां आपण 2 वर्षापासून दिले ते. कसं डॅम आपण खाली डॅम हा एक डॅम साठवून आणि सर आता या महिन्यात 2 महिन्याचं होईल गेलं ना ती पहिले पाझर तलाव ह्याचंच पाणी पण सांडव्याचं पाणी जातं. थोडी घेऊन पाणी दुसरा एक नाला आहे, 2 नाले दुसरे एक नाला ते नाला सुरून पाणी येते. सुरून पाणी थोडका भरतंय, थोडका भरलं हे भरतंय खाली लिंबू जाते. चांगला आहे. मोठा खोल आहे. खोल आहे 424 स्टेशनचं आहे 15 इंच. आणि ॲक्च्युअल इरिगेशन किती आहे इथं ऊस 350 मीटर लांब आहे. सोडता पाणी की कसं नाही इरिगेशन मोटर लिफ्ट जवळपास 250 हेक्टर साहेब ऊस आहे. हो 250 हेक्टर 250 हेक्टर हेक्टर साहेब मग ते ऊस खूप छान आहे म्हणतो. 15 स्टोरेज काही 9 पासून हे 9 दिवस चांगले आले. कारखान्यात शिफ्ट झाला 2009 ला आमदार केलं कपाशीचा. कारखाना घेतला लिफ्ट विकून चालते. आता जे आपण चालू तिकडं अगोदर लिफ्टचं काम केलं. म्हणजे पूर्वीच्या सगळ्या आमदारांनी अण्णांनी भगवंतराव नगरपालिका विनायकराव तेलकंदारे असते सगळ्यांनी प्रयत्न त्यावेळेस केला. तर ती वाट बघत होतं माझी. दोन पुतणे पाहिजे त्याला दादावरील मी काय अगोदर साहेब ते काम मोटरा देखील बसविल्या. मोटरा उलट्या बसविल्या लिफ्टला काढण्यासाठी गावातून काढण्यासाठी मोटरा 1000ची 3 HP 3 आहेत. 1000 HP 3 मोटर आहेत. तर 2 वर्षाखाली लाईनिंग टाकली. त्या रोडला आहे तोच ना. लिंबोटी ना बरोबर आहे. रोडवरच आहे ना. पूर्ण मग कारखान्याच्या मधून तिकडे जातं इकडे जात आहे. लाईनिंग केल्यामुळे पाणी आता 1 तासात पाणी चालत. कुठं दीडपणा गेलं का 14 चिमट्यानं 14 आहे. हो ते 1-1.5 तासात पाणी पोहोचते. हां
खूप महत्वाचं. गाव कशाला सर लवकर जर झालं थोडं महिन्या 2 महिन्यामध्ये तर पुन्हा पाणी थांबते आणि हे 2 महिन्यानंतर गेलं तर पुन्हा काम होणार नाही. ताबडतोब केलं पाहिजे पावसाळ्याचं पाणी सुरुवात होण्याच्या आधी. महाराष्ट्र शासन नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स व सिद्धी शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जलसंधारण कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये सन्माननीय सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आणि व लातूर जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आणि आता त्यांचा सत्कार पाहणी झाल्यानंतर नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांचा सत्कार उपसरपंच शरद मुंडेला मी विनंती करतो की त्यांनी मंत्री महोदयांचा सत्कार करायचा आहे. यानंतर लातूर जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड साहेब यांचा सत्कार देवदास मामा केंद्रे यांना विनंती करतो की त्यांनी कलेक्टर साहेबांचा सत्कार करायचा आहे. मामा केंद्रे यांना विनंती करतो की त्यांनी दयानंद भाऊ सूर्यवंशी साहेब यांचाही सत्कार करण्यासाठी मी थोडगा पोलीस पाटाला विनंती करतो की त्यांनी साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. उत्तम माने सभापती लातूर जिल्हा परिषद यांचा सत्कार करण्यासाठी मी नामदेव बडगेरीला विनंती करतो की त्यांनी सभापती साहेबांचा सत्कार करायचा आहे. अविनाश भैया जाधव साहेब यांचाही सत्कार करण्यासाठी मी करतो की त्यांनी भैयांचा साहेब यांचा सत्कार पवन पाटलाला मी थोडक्यात विनंती करतो की त्यांनी गट विकास अधिकारी साहेब यांचा सत्कार करायचा आहे. थोडं बॅक आहे थोडं. मुंडे साहेब पुढे जाऊ. कोटे से पुढे या, कोटे से पुढे या, भागवतराव पुढे या. भाऊ समोर अश्विन भाऊ पुढे की थोडं फोटो कसा करण्याचा फ्लेक्स घे, फ्लेक्स घे.
हो आले साहेब. येस ओके. हो बाईट पाहिजे. या दोघांना विनंती करतोय कृपया आपण सन्मान करावा. अहमदपूर चाकूर तालुक्याची कूस पावन करणारं नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असं दमदार खणखर आणि विकासाभिमुख नेतृत्व शेतकरी शेतमजूर दीनदलित शोषित आणि पीडित उपेक्षितांच्या आयुष्यात सहकार क्षेत्रावर आर्थिक क्रांती व्हावी यासाठी जे ध्येयाने झपाटलेले आहेत असे तुम्हाला सर्वांचे लाडके नेते विकास पुरुष माननीय नामदार सहकार मंत्री कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे माननीय डॉक्टर भारतजी बाष्टेवाड साहेब यांचा सन्मान सिद्धेश शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश भैया जाधव साहेब यांना विनंती करते कृपया गावकरी बांधवांना विनंती कृपया आपण या ठिकाणी सन्मान करावा. सरपंच आणि उपसरपंच सर्वांनी या ठिकाणी मिळून सन्मान करायचा आहे. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणा जनतेप्रती असणारी संवेदनशीलताचा सुंदर संगम म्हणजे या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे लघु पाटबंधारे विभाग लातूरचे माननीय महेंद्र काळे साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती. बांधास मध्यवाड यांना करतोय कृपया आपण सन्मान करावा. कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातोय असे नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक माननीय श्री विलासजी चामे साहेब यांचा सन्मान शंकर सुंदर करतील. त्यांना विनंती कृपया आपण या ठिकाणी सन्मान करावा. पत्रकार शिवाजी गायकवाड यांचाही सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी केली जाते. कृपया संयोजन समितीला विनंती कृपया आपला सन्मान करावा. सन्माननीय महाराष्ट्रातील प्रख्यात आणि विलासजी चामे आपल्या जिल्ह्यासाठी काम करत आहेत. गावातील लोक सहभागातून नदी नाला खोलीकरण आणि रुंदीकरण, गरजू शेतकऱ्यांना बियाणे वाटप, अतिवृष्टीमध्ये लोकांना आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. आजच्या या नदी नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे या गावच्या आदरणीय सुवर्णसाहेब अध्यक्ष, या कार्यक्रमात उद्घाटक उपस्थित म्हणून असलेले माननीय सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब, तसेच या जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी माननीय भारत बाष्टेवाड साहेब, अविनाश भैया जाधव व इथं असलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर, तहसीलदार मॅडम, ज्यांच्या वतीनं आज पुन्हा कार्यक्रम घेतला जातो ते त्या विभागाचे जिल्हाधिकारी माननीय पटेल साहेब व इथले सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, या गावचे प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळामध्ये भगिनी व पत्रकार बंधूंनो, आज आपण हा जो कार्यक्रम घेतला गेलेला आहे हा कार्यक्रम जलसंधारण विभाग व नाम फाउंडेशन आणि क्षितिज शुगर कारखाना तिघांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम केला गेलेला आहे.
यात काही कामं शासनाची आहेत जे की माननीय मंत्री महोदयांच्या शासनाच्या फंडातून काही कामं केली जात आहेत. काही कामं आहेत ते जलतराचा जो कार्यक्रम आहे, जलतराचा कार्यक्रम जो आहे तो नाम फाउंडेशन, टाटा मोटार्स आणि सिद्धी शुगर कारखाना व समस्त गावकरी गावच्या लोकसहभागातून खंडाळी असेल, बोथी असेल किंवा जिथं गरजू ज्यांनी मागणी केली, ज्यांची करण्याची इच्छा असेल, ज्यांना पाण्यावरती काम करायचं, ज्यांना लोकसभा दाखवायचं आहे, त्या ठिकाणी सिद्धी शुगर कारखाना, नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून काम केलं जात आहे. इथं जे आज हळद जो शुभारंभ कार्यक्रम आहे, इथे नदी व नाला खोलीकरण, जलसर विभाग आणि नाम फाउंडेशन यांच्या वतीनं आज हा शुभारंभ आहे. फक्त मला एकच विनंती करायची आहे की जास्ती करण्यापेक्षा आपण जे गावामध्ये काम करणार आहोत या कामाकरता तुमचं महत्त्वाचं सहकार्य आम्हाला लाभलं पाहिजे. कारण उद्या आम्ही इथं गावामध्ये काम करताना जो काही नाला असेल, नदी असेल, त्याला तुमचं परिपूर्ण सहकार्य पाहिजे. तर 10 फूट नाला आहे तर तुम्ही बोललं पाहिजे 12 फूट नाला करा, पण ते 10 फुटाची काही आणि माझा 8 होता 5 होता, तर या कामाला काही महत्त्व लागणार नाही. पाण्याचं महत्त्व समजून आपल्या गावामध्ये कसं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जलसरा असेल, ते नाला खोलीकरण रुंदीकरण असेल किंवा अनेक माध्यम आहेत, अशा अनेक माध्यमातून कसं पाणी पुरवता येईल, आपल्या गावाला पाणी कसं वाचवता येईल किंवा आपल्या शेतीला जलसिंचनाच्या माध्यमातून स्प्रिंकलर असेल, ठिबक असेल किंवा व्यवस्थित पाणी न वाया घालता पाण्यावरती आपण सगळ्यांनी फक्त शासन करतंय किंवा एखादी संस्था करते, कारखाना करताय असं म्हणून चालणार नाही. जोपर्यंत तुमचा लोकसहभाग असणार नाही, जोपर्यंत तुम्ही आपली चळवळ म्हणून आपण उभारणार नाही, तोपर्यंत त्याचं पुढे काहीच होऊ शकणार नाही. त्यामुळं तुम्हाला एक विनंती आहे की तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे. तुमच्या सहकार्यातनं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जे 5-7 गावामध्ये जसं काम होतंय, जसं की नदी असेल, नाला खोलीकरण, रुंदीकरण, तर त्यातलं एक आदर्श गाव म्हणून आपल्या बुद्धिबळाकडे पाहावं, असं एक आपल्या बुद्धिबळाची वेगळी ओळख करूया आणि तुमचं सहकार्य लाभेल एवढं बोलून मी माझे अनुभव होतो. जय जय महाराज. माननीय श्री डॉक्टर बालाजी वाष्टेवार साहेबांना कृपया या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करावा. आवाज येतो का? थोडा आवाज. आज आपण या ठिकाणी जलसंधारण विषयक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे 7 गावांचा तलाव आपल्या नाल्यातील आणि मोठ्या छोट्या नद्यातील गाळ काढण्याचा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरोशे साहेब, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती माने साहेब, जलसंधारण अधिकारी आमचे जिल्ह्याचे जावेद साहेब, तहसीलदार श्रीमती बांगरकर मॅडम, सर्व उपस्थित जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, पत्रकार आणि बंधू भगिनी, खूप वेळ झालेला आहे आणि त्यामुळं आपल्याला जलसंधारणविषयी कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणात घ्यायचे आहेत. आपण आज 7 फक्त कामं घेतलेली आहेत, ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहेत. यामध्ये जलसंधारण ॲक्टिव्हिटी घेण्याबाबतची राज्य शासनाने यावर्षी आपलं घोषित केलं वर्ष म्हणायला हरकत नाही आहे. कारण पाणी आडवा पाणी जिरवा यामध्ये आपण जसं साहेबांनी आत्ता सांगितलं, आम्ही बोथी गावामध्ये गेलो होतो. 400 म्हणजे जलधारा म्हणजे 5x5 जो काही शोष खड्डा आहे तो 400 केलेला आहे. त्याला पुनर्भरणाची सुद्धा ॲक्टिव्हिटी आपण केलेली आहे. त्याच गावामध्ये आपण गाळ काढण्याचा, नाल्यातील गाळ काढण्याचा सुद्धा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. यामध्ये जसं आमचे विलासजी चामे आहेत नाम फाउंडेशनचे, त्यानंतर आपले जाधव साहेब आहेत, अविनाजी जाधव आहेत, हे सुद्धा आमच्यासोबत होते. या दोघांनी पण आणि टाटा मोटर्सनी मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यामध्ये शासनाच्या जलसंधारण विभागासोबतच मोठी साथ दिलेली आहे. त्यामध्ये आम्ही DPCच्या माध्यमातून सुद्धा त्यामध्ये आम्ही काही पैसे टाकलेले आहेत, काही टाकणार आहोत. आमदार येथे पण साहेब त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे. म्हणजे यावर्षी आपल्याला जास्तीत जास्त पाणी कसं अडवता येईल आणि पाणी कसं जिरवता येईल यावर आपल्याला भर द्यायचा आहे. म्हणजे पडणारा प्रत्येक थेंब शेतामधला तो शेतातच मुरला पाहिजे. जर बाहेर गेला तर तो नदीमध्ये किंवा नाल्यामध्ये तिथंच तो मुरला पाहिजे आणि तिथून परत आपण
वापस घेतला पाहिजे, म्हणजे पाणी खाली गेलंच नाही पाहिजे याबाबतचे आपण एक नियोजन केलं पाहिजे. या स्वरूपात आपण आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आम्ही फिरत होतो. ऊसाचं पीक खूप मोठ्या प्रमाणात येते आणि सर्वाधिक पाणी ऊसाला लागते. तो ऊस लावायला हरकत नाही आहे, कारण आपण कॅश क्रॉप म्हणतो, पण हे लावत असताना ड्रीप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकलर्स असतील त्याचा वापर करून आपण कमीत कमी कसं पाणी वापरता येईल यावर सुद्धा भर दिला पाहिजे. त्याचबरोबर आपण पाणी जमिनीत मुरलं पाहिजे. बोर असो किंवा तुमच्या विहिरी असो त्यामध्ये पुनर्भरण केले गेलं पाहिजे. नाहीतर काढलेलं पाणी आज 500 फुटावर गेलं, आपण पुढं 550 600 खोलीपर्यंत जाणार आहोत. त्याऐवजी आपण जास्तीत जास्त पाणी कसं जमिनीत पुरवता आलं पाहिजे यामध्ये आपण भर दिला पाहिजे. यावर जसं आमचे विलासजीने सांगितलं तसं प्रत्येक कामाला सरकारच किंवा NGO काम करू शकत नाही. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून आपला लोकसहभाग सुद्धा त्यामध्ये गुंतवला पाहिजे अशी मी शासनाच्या वतीने आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याला परत या जलसंधारणाच्या ॲक्टिव्हिटीजसाठी आपला लोकसहभाग आम्हाला सहकार्य करण्यासाठी सर्वांना मी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आज मौजे गुगदळ येथे नाम फाउंडेशन, महाराष्ट्र शासन, सिद्धी शुगरच्या वतीनं आणि टाटा अशा संयुक्त विद्यमानाच्या मानानं कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आहे. आज आपण मतदारसंघामध्ये जलधाराच्या माध्यमातून 2 कार्यक्रम घेतले, समाज प्रबोधनाचं कार्य केले. गतवर्षी देखील हा कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये आपण आयोजित केला होता आणि त्याचा परिणाम देखील आपण बघितलेला आहे. म्हणून आपल्याला दुष्काळाला तोंड देण्यासाठी हाच एक उपाय आहे. पाणी अडवा आणि पाणी जिरवा जलसंधारणाची योजना आहे. घरावरचं छतावरचं पाणी गावामध्ये मुरवणं, बोरमध्ये मुरवणं आणि मग या जलतळाच्या माध्यमातून 1 एकरमध्ये जर आपण अशा प्रकारचा खड्डा घेतला तर 500 रुपये खर्च येतो. पण त्याचा आपल्याला व्यक्तिशः त्याचा खूप लाभ आहे. गतवर्षी देखील आम्ही अनेक ठिकाणी बघितलं, 2 भावाचे क्षेत्र लागून असताना एका भावाने जलतळाचे खड्डे घेतले, पण तिथे त्याचा फायदा झालेला नाही. अशा प्रकारच्या या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आलेले आहेत ताटेवाड साहेब, आपल्या जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देवानंद सुरसे, समाज कल्याण खात्याचे सभापती उत्तमरावजी माने साहेब, अविनाश भैया, सन्माननीय जामे, जिल्हा परिषदचे सदस्य गुंडरे साहेब, अश्विनजी, भागवत गुप्तेजी, ठाकूरून आले आमचे मित्र मानदासराव कोटेजी, पंचायत समितीचे उपसभापती ठाकूरचे आमचे गोजरावजी शिंदे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तालुक्याच्या तहसीलदार आगरकर मॅडम, खात्याचे सर्व अधिकारी, पटेल साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या गावचे चेअरमन उत्तमरावजी, बाळासाहेब, उपस्थित सर्व ग्रामस्थ, पत्रकार मित्र, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या माताभगिनी, आपण गतवर्षी याचा अनुभव घेतला. एवढं पाऊस गतवर्षी पडला असताना देखील आपल्याला दुष्काळाला फेस करावा लागला. म्हणून आता आपल्याला आपल्या शिवारातलं पाणी आपल्याला अडवावं लागेल. मग त्याच्यासाठी अनेक उपाययोजना आहेत. नदीचं सर्वीकरण करावं लागेल, खोली करावं लागेल, तळ्यामधला गाळ काढावा लागेल आणि त्याच्यासाठी देखील सरकारने योजना जाहीर केली. गेल्या बैठकीमध्ये कॅबिनेटमध्ये या राज्यातले जेवढे मोठे धरणं होते, मग इकडं कोयना धरण असेल, जायकवाडी आहे, उजना आहे, कोशी खुर्द आहे, मोठमोठ्या धरणाला गाळासाठी परवानगी दिलेली आहे. परंतु त्या गाळाचा फायदा आपल्याला 2 प्रकारचे होणार आहे. ही गाळ काढल्यामुळं पाण्याची पातळी वाढणार आहे. तो गाळ जर आपण आपल्या शेतामध्ये येऊन घातला तर आपल्या जमिनीचा पोत सुधारणार आहे. आणि आता भविष्यामध्ये आपल्याला साईट संपलेल्या आहे, पाण्याची उपलब्धता संपलेली आहे. केवळ शेतामध्येच हे करता येते असं नाही,
गावाला स्वच्छ ठेवायचे, गावातल्या लोकांचं जनतेचं आरोग्य चांगलं करायचं आहे, तर गावातल्या देखील आपल्या नदीतलं पाणी आहे ते आपल्या बिताडाच्या कडाला शोष खड्डे घेते, तर गाव स्वच्छ राहत आहे, चिरकट होत नाही आणि त्याच्यामुळे वॉटर लेवल वाढू शकते. अशा प्रकारचं आपल्याला जिथं जिथं सोर्स आहे त्या ठिकाणी आपण हे सगळं केलं पाहिजे. आज तोडग्याला मी गेलो होतो, त्या ठिकाणी गतवर्षी तोडग्याचं पाझर तलाव फुटला, त्याला देखील दुरुस्तीमध्ये घेऊन ताबडतोब आपल्याला कसं काम पूर्ण करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे गतवर्षी जे काही बॅरेजेस केले होते ते गतवर्षी 15 मेला पाऊस लागल्यामुळं ते बॅरेजेस पूर्ण होऊ शकले नाही आणि ते बॅरेजेस पूर्ण झालेले आहेत. मग तिथं काही नदीचं सुरळीकरण खोलीकरण करून आपल्याला पाण्याचं वॉटर टेबल वाढवता येईल का, अशा प्रकारची भूमिका आपल्याला घ्यायची आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. यावर्षी दरवर्षी शासन सांगते आपल्याला वृक्ष लागवड करा, पण आपण सगळ्यांनी सामुदायिक जबाबदारी आपल्याला डिपार्टमेंट रोडच्या कडे झाडं लावत आहे, शेतकऱ्यांनी तिकडच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्या या वातावरणामध्ये कोणते वृक्ष येतात जे कमी पाण्यामध्ये येतात, जे आपल्या जमिनीमध्ये येतात, अशाच प्रकारचे वृक्ष लावले पाहिजे. आणि मग शेतकऱ्याला अशा संकटाला पुढे जावं लागतंय. आज आपण आपल्या गावामध्ये बघितलं असतात, नाला सरळीकरणाच्या कामासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला मंजुरी दिली. तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा विशेष आभार मानतो की त्यांनी आपल्या दुष्काळी तालुक्याला अशा प्रकारचा निधी देऊन आपल्या विकासाला हात लावण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. म्हणून शेतकरी राजांनो, आता आपल्याला पहिल्याच्या शेतीसारखी शेती करून परवडणार नाही. आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. जमिनीमध्ये कोणते घटक आहेत तपासून बघावं लागणार आहे. कृषी खातं आपल्याला दरवर्षी सांगत असतंय की मे महिन्यामध्ये आपण जर्मिनेशन करा, पण किती लोक जर्मिनेशन घरामध्ये बघतात? केवळ आपल्याकडे या यांत्रिकरणामुळे लोक देखील आळशी झाले. आपले बापदादा जे आतापर्यंत शेती करत होते ते खरे तंत्रज्ञानानं करत होते. कारण आपलं हिवतन झाले की आपण नांगरणी करायचं, 5-6 महिने आपल्याला जमिनीला झोप द्यायची आणि मग पाडव्याला पाणी घालायचं. आता यंत्र आल्यामुळं आबाळ वरी आले की आपलं नांगरण चालू, पाणी चालू आणि पेरणी चालू. मग त्याच्यामुळे आपल्या शेतीचं उत्पन्न वाढत नाही. आपण डोंगराळ भागातले लोक, दादर साहेबांनी आपल्या भागामध्ये दूध डेअरी निर्माण केली. अतिशय आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनामध्ये 10 दिवसाला पैसे देणारा दुसरा व्यवसाय नाही. शेतकऱ्याला शेतामध्ये 30 ते 40% घास आपल्याकडे असते, वैरण आपले असते. त्याच्यामुळे अजूनही आम्हाला लोकांकडून अपेक्षा आहे की आपल्याला शेतीला सगळ्यात महत्वाचा धंदा आपल्या दुधाचा आहे. या परिसरामध्ये दुधाला चांगल्या प्रकारचे लोक मेहनत घेतात. अजूनही आपल्याला त्या दुधाकडे वळावं लागणार आहे आणि 10 दिवसाला आपल्याला पैसे मिळणार आहे. थोडासा सुग्रास घातला लावला, आपण नवीन जातीचे वैरण लावले तर आपल्या प्रपंचाला भागू शकते. मग आणि भरमसाठ खातं घालून आपल्याला जमणार नाही. कमी खर्चामध्ये शेती कशी परवडेल, दुधामधून पैसे काही घ्यावे लागतील, पण अशा सगळ्या योजनेचा फायदा आपण घ्यावा लागेल. शासन तुमच्या पाठीशी आहे. लोक बोलत असताना सहज कोणतरी म्हणतंय काय सरकारने केले आमच्यासाठी. आज मला सांगा, एवढ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी सतत सांगत असतोय विकास आणि संसार कधी संपत नाही. संपलाय का मला सांगा? तुमच्या गावाला येण्यासाठी आधी वाटलं तुम्हाला आम्हाला रस्ता, पांढरा रस्ता करून द्या. पांढरा रस्ता केल्यावर तुम्ही म्हणलात की आम्हाला दबई करून द्या. दबई केल्यावर म्हणलात की आता डांबर रोड करा. आता सरकारने 1000 वस्तीचे जे काही गाव आहेत त्या गावाला भविष्याच्या येणाऱ्या काळामध्ये सिमेंट रस्ते सरकार करणार आहे. आता आपले मेन रस्ते झालेले आहेत. घरकुल योजना तुम्हाला दिलेली, मागं त्याला घरकुल दिलंय. गोरगरीब लोकांना घरकुलाला लाईट घ्यायला परवडत नाही आणि मग त्या घरकुलामध्ये तुम्हाला सौर ऊर्जा, निसर्गाने आपल्याला दिलेले खूप मोठे देणगी आहे. त्या घरकुलावर देखील आपल्याला सौर पंप बसवावा लागेल, कॅनल बोर्ड बसवावं लागेल आणि तुम्हाला लाईट बिल भरता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सरकार मदत करत आहे. घरकुल बांधायचं असेल तर रेतीसाठी तुम्हाला सरकार मदत करत आहे. म्हणून आपल्यासाठी सरकार खूप काही केलं जात आहे.
कार्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे, जिल्हा परिषदच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे की आज फक्त शेतकऱ्याला देखील शेतीमध्ये विहीर खोदायची होती, त्यावेळेची 4 लाख किंमत होती, आज 5 लाखापर्यंत केलेली आहे. पूर्वीच आपण आपले बापदादा सांगायचे माणसाच्या जीवनामध्ये एक तर गोष्ट करावं, एक तर घर बांधून बघावं, एक तर मुलीचं लग्न करून बघावं, नसेल तर विहीर करावं. पण आता यांत्रिकीकरणामुळे घर देखील आपल्याला एका 6 महिन्यामध्ये पूर्ण तयार व्हायला लागलंय. विहीर देखील आपण मशिनरीला काढली तर 2 महिन्यामध्ये 50 फूट विहीर तयार व्हायला लागली आहे. पण लोक सहज म्हणतात की शासनाने आमच्यासाठी काय केलं. आज आपण गोरगरिबासाठी बघतोय, आपण मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून अनेक लोकांना त्या ठिकाणी सरकार मदत करतं. पहिले आरोग्यासाठी पैसे कमी होते, मेडिसिनचा खर्च वाढवलाय, नवीन नवीन रोग तोंड वाचून आपल्या समोर यायला लागले आणि त्याच्यासाठी 5 लाखापर्यंत लातूरमध्ये जेवढे काही दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये तुम्हाला मोफत इलाज केला जात आहे. महात्मा फुले योजनेमध्ये तुम्हाला केला जात आहे. अपंगासाठी पैसे दिले जातात, केंद्राकडून 2000 रुपये शेतकऱ्याला दिले जातात, राज्याकडून 2000 रुपये तुम्हाला दिले जातात. शेतकऱ्याचे चांगल्या प्रकारची शेती करतात, बँकेचं कर्ज वेळेवर फेडतात, त्यांना छत्रपती सन्मान योजनेतून 3% 4% तुम्हाला मिळत आहे. महात्मा फुलेकडून पैसे मिळतात, पंजाबराव देशमुखकडून 3% मिळतात आणि तुमची माझी आपल्या लातूरची जेवणाची बॅग आपण सगळ्यांनी चांगली चालवली म्हणून आपल्या शेतकऱ्याला 0% 5 लाखापर्यंत आपण कर्ज देतो. शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षणासाठी काही कर्ज लागतंय, लातूर जिल्हा पंचायत मुलाला डॉक्टर व्हायचे त्याला पैसे दिले जाते. शुभमंगल सारखी योजना आपल्या जिल्हा बँकेने राबवली. हुंड्यासाठी नाही, मुलीच्या साहित्य घेण्यासाठी पैसे दिले जातात. मग कोणती योजना राहिली मला सांगा. म्हणून मित्रांनो, ह्या गोष्टीची समाजामध्ये चर्चा झाली पाहिजे. सरकार आपल्या पाठीशी आहे. आज गोरगरीब माणसाला अन्नधान्य देत आहे, रॅशन दिलं जात आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत माल येतोय, चर्चा केली जात नाही. म्हणून सरकार आज तुमच्या दारात आलं. राज्याचा मंत्री तुमच्यामुळे मी झालो, कारण या निवडणुकीमध्ये चित्र बघितलं. आतापर्यंत माझ्या आयुष्यात मी अशी निवडणूक कधी बघितली नाही. पण या सगळ्या गोष्टीला तुम्ही नाताळला, कुठल्याही गोष्टीला तुम्ही दाद दिला नाही. आम्हाला इतर जे नेतृत्व पाहिजे, पूर्वीच्या काळामध्ये इमोशनल राजकारण करायचं. मी गरीबा म्हणायचं, मी घरात तुळशीपत्र ठेवलं म्हणायचं, पण लोकांचे काम करायचे नाही. कोपराला गुळ लावायचे. पण आता मात्र महिला हुशार झाल्या. याच्यापूर्वी महिला कधी कार्यक्रमाला येत नव्हत्या. यावेळेस तर राज्यामध्ये महिलामुळे माझं सरकार आलंय आणि म्हणून मला महिलाच्या काही गोष्टी बघायच्याच आम्हाला. त्यांना सरकारने मदत केली. आज निराधाराच्या संदर्भात आपल्या दोन्ही कमिट्या झाल्या. कलेक्टर साहेबांनी, पालकमंत्र्यांनी चाकूरची आणि आपल्या तालुक्याची कमिटी केली. त्यांच्यासाठी निराधारासाठी पैसे दिले जातात, अपंगासाठी वेगळे पैसे दिले जातात. मग आपल्या तालुक्याच्या आरोग्याचे प्रश्न देखील आपण मार्गी लावलेले आणि आज 100 बेडचं हॉस्पिटल देखील आपल्याला करायचे. ट्रॉमा केअर सेंटरच्या देखील आपल्याला नवीन मशिनरी आणायच्या. 2-3 गेल्या वेळेस आपण प्राथमिक आरोग्य मंजूर केले, एक रोकडा वर्गाला केलं, एक खंडळीला केलं आणि किनगाव सारख्या गावामध्ये आरोग्य त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर केलंय. आणि मग हे टप्प्याटप्प्याने सगळे पैसे येणार. गेल्या वर्षी जे आपल्याला इतका त्रास झाला, मग यावेळेस सरकारने विचार केला की आता आपल्या राज्यामध्ये सौर ऊर्जेचं खूप मोठं काम केलं. प्रत्येक गावामध्ये दरीला बसवलंय, शिरूरला बसवलंय. पण शेतकऱ्याला जो त्रास व्हायचा लाईटचा, रात्री इचुकड्यात जावं लागायचं, म्हणून आता दिवसा लाईट द्यायचं काम सरकारने केलेलं आहे. हे सगळे प्रश्न सुरू झालेले आहेत. गावामध्ये देखील बघितलं आपण, अनेक रस्त्याला तुम्हाला निधी भेटलाय. दलित वस्तीमधून त्या वस्तीमध्ये पैसे दिले जाते, अल्पसंख्याक समाजाला तिथे पैसे दिले जातात. आज माझे नेते अजितदादा पवार साहेब नाहीच आहेत, पण त्यांनी देखील राजकारण करत असताना सर्व धर्माच्या लोकांना घेऊन दादानी काम केलंय. आज देवादेवा भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आज वहिनी आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत. म्हणून या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मदत कशी करता येईल हे काम माझं सरकार आम्ही करणार आहोत. मागणी केलेलं आहे आणि भविष्याच्या काळात देखील करायचं.
बहुतांश रस्ते गाव आम्हाला रस्त्यानं जोडायचे. आता मागे त्यावेळेस केलेले रस्ते खराब झाले. आता आपल्या गावाला देवरस्ता खराब झाला. इथून जाणारा सिंदगीला रस्ता तो आता खराब झालाय. 9 मध्ये रस्ता ती केला होता, मीच केला होता पीएमच्या साहेबांनी. मग हे सगळे रस्ते आपल्याला करायचे. या मतदारसंघामध्ये विकास झाला याचा पॅरामीटर काय रस्ते मोठे झाले, सभागृह गावामध्ये झाले, परंतु इथल्या माणसाच्या सर्वसामान्य माणसाची ऐकत 1000-2000 रुपये कमाईची ज्या दिवशी होईल त्या दिवशी समजायचे की या मतदारसंघाला विकास झाला. त्या भौतिक सुविधा आहेत ते तर आपल्याला करावंच लागणार आहे. पण अशा प्रकारची भूमिका माझ्या सरकारची माझी आहे. पूर्ण जिल्हाधिकारी महोदय सगळे अधिकारी आलेले, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आज जिल्हा परिषद आमची तुमच्या पाठीमाग आहे. जिल्हा परिषदचे अध्यक्ष आमचे आहेत, आयपीचे आहेत. आज आपले धैर्य भाऊ जरीचे ते देखील ग्रामीण भागातून आले. गरीब चळवळीमध्ये आमच्या उत्तमराव मानेने अभिषेक घातला. आता उत्तमराव मानेचं काम आहे की आता ह्या समाजासाठी आम्हाला ह्या पदाचा उपयोग करता येईल का, आणि ते निश्चितपणे करता येईल. आपले गुंडरे साहेब आपल्याला इथे भेटलेले, मानदासराव पोटे, सगळे लोक, भागवत गुटे देखील आलेले, आमचे ताटे साहेब आहेत. सगळे लोक हे सगळ्या जातीमधून आलेले आहेत. आणि आम्हाला हे सगळ्याला घेऊन या राज्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचं विकासात्मक राजकारण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही खरी आम्हाला ताकद जी दिली तर या तरुणाला लक्षात आलंय की या तालुक्यामध्ये जातीचं राजकारण करून वोट भरणार नाही. लोक मध्यमी झाले, जातीचे काहीतरी वापर निवडणुकीत करतात म्हणून तरुणांनी पुढे आले. तरुणांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि महिलांनी देखील असा निर्णय घेतला की आपल्याला महायुतीच्या सरकारने मदत केली, हेच लोक करू शकतात. आणि केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत, आज गृहमंत्री आमचे अमित वैश्य आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नसत्या, पण मी सांगून आपला वेळ घालणार नाही. जे माझ्याकडे खातं दिले ते आम आदमी माणसाला माझ्या खात्यातून मदत व्हावी. त्या सहकारी संस्था चांगल्या चालल्या. सहकारी संस्थेमध्ये सरकारमध्ये जेवढे योगदान आहे तेवढे आज आपल्या या सहकारी कारखानदारीमध्ये आहेत, बँकामध्ये आहेत, सुरगिरण्यात आहे. अजून 1-2 उद्योग या तालुक्यामध्ये आणून आपल्या भागातल्या तरुणाला आणि महिलाला हाताला काम कसं लावता येईल हा उद्देश आमचा आहे. गावकऱ्यांनी खूप चांगला कार्यक्रम केला, आमचा सर्वांचा सत्कार केला. कधीही या गावच्या लोकांना ज्यावेळेस कोणी नव्हतं त्यावेळेस आमचे उत्तमराव होते, माजी चेअरमन आमचे सुरनर साहेब होते, बाळू होता, आणि हे सगळे लोक आमच्या सोबत आहेत. म्हणून तुम्ही डायरेक्ट आम्हाला भेटा. अनेक लोक तुम्हाला माझ्या घरातले मिळते. अविनाशभाई आहे, मोठे साहेब आहेत, माझा भाऊ सभापती आहे, आता मुलगा सभापती आहे. म्हणजे नाही असं म्हणायचं कारणच नाही. कोणतरी माणूस तुमच्या सुखादुखामध्ये आहे. अशा प्रकारचं काम आम्ही करणार आहोत. आपण खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेतला. ह्या पाण्यामुळं तुमच्या गावाचं वॉटर टेबल वाढणार आहे. असंच गावामध्ये देखील सरपंच आहे, आपण सगळ्या गावामध्ये एक बैठक घ्या आणि ते सांडपाणी आहे ते प्रत्येकाच्या घराच्या जवळ शोष खड्डे घ्या, काही दगडं भरा, काही विटा भरा. त्याच्यामुळं गाव स्वच्छ राहत आहे. त्याच्या गावामध्ये चिरटं होणार नाही. एक स्वच्छता 30% रोग आपले कमी करता येईल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर महाराष्ट्र प्रगतीपथाकडे जायला फार काही वेळ लागणार नाही. म्हणून असं सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. सिद्धेश्वर आणि गोगदळ ग्रामस्थांच्या वतीनं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर लातूरचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर भारतजी बास्टेवाड साहेब, त्याचबरोबर अविनाश भैया जाधव साहेब, दयानंद भाऊ सरोसे साहेब, उत्तमरावजी माने साहेब, विलासरावजी चांबे, संजयजी ढगे, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्रजी गुंडरे साहेब, भागवतजी गुट्टे साहेब, भानुदासरावजी पोटे साहेब, अशोक काका केंद्रे साहेब, अश्विन भैया नागराळे साहेब, प्राध्यापक बालचंद्रजी चाटे साहेब, तहसीलदार उज्ज्वलाताई पांगरकर मॅडम, त्याचबरोबर मान्य जावेदजी पटेल साहेब, महेंद्रजी काळे साहेब आणि प्राचार्य धनंजय चाटे साहेब या सर्व मान्यवरांसह सर्व उपस्थित मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. एक गोष्ट सांगायची राहिली. इलेक्शन मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी दलित समाजाला काहीतरी शब्द दिला होता.
माझ्या कार्यकर्त्यांनी शब्द जो दिलाय तो मी पूर्ण करणार. पण तुमचं काम आहे, तुमच्या समाजासाठी काहीतरी सभागृह लागणार आहे, तर ते तुम्ही 8 वेळा द्यावं लागणार. 8 सरपंच साहेब करून द्या, त्याच्यासाठी देतो. बाकीचे तुमच्या गावासाठी काही लागतील पैसे सांगा, त्याला देतो पैसे. 8 दिले नाही तर मग माझ्याकडे होणार नाही. म्हणून गावचे सरपंच कोण आहे त्यांनी बघावं, बाळासाहेब पुढे गेले त्यांनी बघावं, तुम्ही बघा आणि त्याला आपण ताबडतोबीने पैसे देऊ. आणि केवळ आमदार फंड देता येत नाही आपल्याला सामाजिक न्याय विभागाकडून, दलित समाजाला देता येते, अल्पसंख्याकडून बाकीच्या लोकांना देता येते. जे जे काही मागायचे ते तुम्ही मागा, तुमच्या सगळ्याची इच्छा आहेत ते पूर्ण करू, अशा प्रकारची गवाही.